तुम्ही हा प्रश्न शाळेमध्ये खूप वेळा ऐकला असेल की काय तुझ्याकडे एखादा पेन शिल्लक आहे? मला तर असं वाटतं हा प्रश्न मी सर्वात जास्त वेळा विचारला असेल आणि वर्गात नेहमी एक असा चांगला विद्यार्थी असतो की त्याच्याजवळ एखादा तरी पेन शिल्लक असतोच आणि मग मला तो नेहमी पेन द्यायचा. प्रत्येकाजवळ असा एखादा पेन शिल्लक असतोच आणि कुणाला ना कुणाला तरी अशा एखाद्या पेनाची आवश्यकता पडतेच. आणि मग तुमच्या डोक्यात एक आयडिया येते, एक बिझनेस आयडिया येते आणि तुमच्या डोक्यात येतं की आपण सुद्धा एक जास्तीचा पेन खरेदी करून ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही दुकानाला जाता व तुमच्याजवळ काही पेन खरेदी करून ठेवता आणि तुम्ही खरेदी केलेल्या प्रत्येक पेनाची किंमत असते 10 रुपये. आणि तुम्ही विचार असा करता की शाळेमध्ये जर कुणाला एक्स्ट्रा पेनची गरज पडली तर आपण त्याला देऊन टाकू. तुम्ही त्यावेळी विचार करता की जर कुणाला पेनाची गरज पडली तर मी त्याला हा पेन 12 रुपयाला विकून टाकेन. कारण मी दुकानाला गेलो, पेन खरेदी केला, मी त्या विद्यार्थ्याला 12 रुपयाला विकून टाकेन. 12 रुपयाला. तर ही होती तुमची बिझनेस आयडिया. तुम्ही तो पेन खरेदी केलेला होता 10 रुपयाला, म्हणून ही 10 रुपये ही झाली पेनाची खरेदी किंमत. त्याला ख की असंही म्हणतात. आता तो पेन तुम्ही 12 रुपयाला विकता म्हणजे ही 12 रुपये झाली त्या पेनाची. आता हा पेन तुम्ही 12 रुपयाला विकता म्हणजे ही झाली पेनाची विक्री किंमत. त्याला विकी असंही म्हणतात. इथं पेनाची विक्री किंमत ही जास्त आहे पेनाच्या खरेदी किमतीपेक्षा. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की विक्री किंमत ही जास्त आहे खरेदी किमतीपेक्षा. म्हणजे विक्री किंमत मोठी आहे खरेदी किमतीपेक्षा. तेव्हा जर एखाद्या वस्तूची विक्री किंमत जास्त असेल खरेदी किमतीपेक्षा तेव्हा या व्यवसायात होतो नफा. तर मग या व्यवसायात तुम्हाला किती नफा झाला? तर आपल्याला इथं विक्री किंमत माहित आहे 12 रुपये, खरेदी किंमत आहे 10 रुपये. नफा काढण्यासाठी आपल्याला विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा करावी लागेल. कारण विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे. म्हणजे जो नफा होईल तो विक्री किंमत वजा खरेदी किंमती एवढा असेल. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर आपल्याला माहित आहे विक्री किंमत आहे 12 रुपये. विक्री किंमत आहे 12 रुपये वजा खरेदी किंमत आहे 10 रुपये. तर खरेदी किंमत आहे 10 रुपये. मग 12 रुपये वजा 10 रुपये ही वजाबाकी मिळेल आपल्याला बरोबर 2 रुपये. तर इथं या पेनाच्या व्यवसायामध्ये आपल्याला 2 रुपये नफा होईल. परंतु तुम्ही असं ठरवलं की हा असा व्यवसाय आपल्याला करायचा नको. फक्त आपण एक पेन आपल्याजवळ शिल्लक खरेदी करून ठेवू आणि ज्याला गरज आहे त्याला तो पेन आपण देऊन टाकू. आणि दिल्यानंतर मग त्याच्याकडून आपण त्या पेनाच्या साठी 10 रुपयेच घेऊ. 10 रुपये. तुम्ही तो पेन खरेदी केलेला होता 10 रुपयाला आणि तो आता तुम्ही 10 रुपयालाच विकलेला आहे. आता इथं तुम्ही कोणताही नफा कमवलेला नाही. तुम्ही एक्स्ट्रा पेन जो घेऊन ठेवला होता तो फक्त कोणाच्या तरी कामी येईल या हेतून. तर इथं जी विक्री किंमत आहे तेवढीच आहे खरेदी किंमत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की इथं काय आहे तर विक्री किंमत आणि खरेदी किंमत या दोन्ही समान आहेत. विक्री किंमत आणि खरेदी किंमत या बरोबर आहे. म्हणजेच इथं आपण कोणताही नफा कमवलेला नाही. आणि तसंच एक सरळ गोष्ट आहे की जसं इथं आपण कोणताही नफा कमवला नाही तसं आपलं या व्यवहारामध्ये कोणतं नुकसानही झालेलं नाही. कारण खरेदी किंमत 10 रुपये आणि विक्री किंमत आहे 10 रुपये.
तर आपण इथं विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली किंवा खरेदी किंमत वजा विक्री किंमत केली, कारण दोन्ही समान आहेत, तर आपल्याला मिळेल इथं रुपये 0 रुपये. म्हणजेच इथं आपण कोणताही नफा कमवलेला नाही. परंतु एके दिवशी काय झालं, कुणालाही पेनाची गरज नव्हती, परंतु तुम्हाला खूप भूक लागलेली होती आणि तुम्हाला कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खायचं होतं, परंतु त्यासाठी तुमच्याकडे पैसे नव्हते. मग तुम्ही असा विचार केला की आपल्याजवळ एक एक्स्ट्रा पेन आहे, सिल्कीचा पेन आहे, आपण तो पेन काय करू, कुणाला तरी विकून टाकू. तुम्ही अनेकांना विचारलं, परंतु तुमचा पेन कोणीही खरेदी करायला तयार झाला नाही. मग तुम्ही असा विचार केला की हा आपल्याजवळ असणारा पेन आज आपण कुणाला तरी विकणारच आहोत. तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगितलं की मी हा पेन 9 रुपयाला द्यायला तयार आहे. 9 रुपये पेनाची विक्री किंमत 9 रुपये. इथं आपल्याला एक ऑफर मिळते, म्हणून तुमच्या एका मित्रानं तुमचा तो पेन 9 रुपयाला खरेदी केला. आता या स्थितीत जर पाहिलं की तुमची विक्री किंमत कमी आहे खरेदी किमतीपेक्षा, तर आता या स्थितीत काय झालंय ते आपण या ठिकाणी लिहू की इथं तुमच्याकडं विक्री किंमत आहे कमी खरेदी किमतीपेक्षा. विक्री किंमत कमी आहे तुमची खरेदी किमतीपेक्षा. विकी कमी आहे खरेदी किमतीपेक्षा किंवा विकी लहान आहे खकीपेक्षा. आणि जेव्हा विक्री किंमत कमी असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा या व्यवहारात आपल्याला होत असतो तोटा. तर आता या व्यवहारात तुम्हाला तोटा झालेला आहे, तुमचं नुकसान झालेलं आहे. तर तुमचं झालेलं नुकसान किती आहे हे काढण्यासाठी आपल्याला आता खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करावी लागेल. खरेदी किंमत वजा विक्री किंमत म्हणजे आपल्याला मिळेल आपलं झालेलं नुकसान किती आहे ते. तर खरेदी किंमत आहे तुमची 10 रुपये, म्हणून खरेदी किंमत 10 रुपये आणि विक्री किंमत आहे, यातून वजा करायची आपल्याला विक्री किंमत, ती आहे 9 रुपये. 9 रुपये म्हणजे मग मिळेल आपल्याला या व्यवसायात झालेला तोटा. तर 10 रुपये वजा 9 रुपये, तर ही वजाबाकी येईल बरोबर 1 रुपया. 1 रुपया. तर इथं आपल्याला 1 रुपया तोटा झालेला आहे. जेव्हा विक्री किंमत जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा त्या व्यवहारात आपल्याला नफा होतो आणि विक्री किंमत कमी असते खरेदी किमतीपेक्षा, तेव्हा त्या व्यवहारात आपल्याला तोटा होतो. तर आपण हे दुसऱ्या पद्धतीने पाहू शकतो की आपली खरेदी किंमत आहे 10 रुपये आणि विक्री किंमत आहे 12 रुपये. तर या खरेदी किमतीपासून विक्री किमतीकडे जायचं असल्यास आपल्याला त्यात मिळवावे लागतील 2 रुपये आणि आपण म्हणू शकतो की आपल्याला इथं 2 रुपये नफा झालेला आहे. आता या स्थितीमध्ये खरेदी किंमत आहे 10 रुपये, विक्री किंमत आहे 10 रुपये. तर या खरेदी किमतीपासून विक्री किमतीकडे जायचं असेल तर आपल्याला इथं काही मिळवायची गरज नाही आणि काही वजा करायची गरज नाही. तर मी या ठिकाणी लिहितो 0. म्हणजे या व्यवहारात आपल्याला ना नफा झाला आहे ना तोटा झाला आहे. आणि आता या शेवटच्या स्थितीमध्ये खरेदी किंमत आहे 10 रुपये, विक्री किंमत आहे 9 रुपये. मग खरेदी किमतीपासून विक्री किमतीकडे जायचं असेल तर आपल्याला या खरेदी किमतीतून 1 रुपया वजा करावा लागेल. म्हणजे इथं करावे लागतील वजा आणि ते 1 रुपया वजा करावा लागेल. म्हणजेच इथं मला खरेदी किमतीपासून विक्री किमतीकडे जाण्यासाठी 1 रुपया वजा करावा लागला. म्हणजे या व्यवहारात मला झाला आहे तोटा आणि तो 1 रुपयाचा. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की नफा कधी होतो आणि तोटा कधी होतो.